महायुतीची गणितं आता महापालिका निवडणुकांमुळे कुठेतरी फिसकटणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याचं कारण म्हणजे कालपासून अजित पवार विरुद्ध भाजप यांच्यामध्ये सुरू झालेल्या कुस्तीमध्ये अजित पवार विरुद्ध भाजप यांच्यामध्ये आता चांगलीच जुंपलेली बघायला मिळाली आहे। इतकंच नाही तर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण सुद्धा सकाळपासूनच फायर मोडवरती दिसून आले। खरं तर याची सुरुवात केली ती अजित पवारांनी पिंपरीमध्ये झालेल्या सभेत। या सभेमध्ये महाराष्ट्रामधलीच नाही तर आशिया खंडामधली सगळ्यात मोठी महापालिका असलेली पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन अर्थात पीसीएमसी ह्या भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे। ती कर्जबाजारी केली गेली अशा पद्धतीने अजित पवार बोलले आणि त्यांनी एक प्रकारे ठिणगी पाडली। तुम्ही लक्षात घ्या, अजित पवार ज्यांना बोललेले आहेत ते सगळे आता भाजपमध्ये आहेत। मग ते महेश लांडगे असतील, शंकर जगताप असतील, ज्यांचा महापालिकेमध्ये चांगला होल्ड होता आणि जे पूर्वी अजित पवारांसोबत होते त्यातले बहुतांश लोक हे सध्या पिंपरीमध्ये भाजपमध्ये आहेत। आणि अशा वेळी अजित पवारांनी महायुतीत असताना सुद्धा भाजपच्या लोकांना आणि ज्यांनी पूर्वी त्यांच्या सोबतच काम केलं अशांना थेट खडे बोल सुनावले। मग भाजपही थांबायचं काही कारण नाही। त्यानंतर काल पुन्हा एकदा अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच पद्धतीने पीसीएमसी महापालिकेमधला भ्रष्टाचार जो आहे तो समोर आणण्याचा प्रयत्न केला, काही कागद सुद्धा दाखवले। त्यामुळे अजित पवारांची ही मिरची भाजपला चांगलीच झोंबली होती। बरं, इतकंच नाही तर अजित पवार अजून एक इंटरेस्टिंग वाक्य बोलले आणि ते असं म्हणाले की बघा, माझ्यावरती सुद्धा 70,000 कोटींचा आरोप केला, मात्र आता महायुतीत आहे ना किंवा त्यांच्याच सोबत आहे ना, त्यांना मला सोबत घ्यावं लागलं ना, अशा पद्धतीचं ते वाक्य होतं आणि ते वाक्य खरं तर भाजपला चांगलंच झोंबलं। आज सकाळी त्यांचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण जे आहेत ते पुढे आले आणि ते बोलले की तरी मी फडणवीसांना सांगत होतो थांबा थांबा। त्यामुळे त्यांना असं म्हणायचं होतं की फडणवीसांना मी सांगत होतो की ज्यावेळेस अजित पवारांसोबत युती करण्याची वेळ आली, ज्यावेळी राष्ट्रवादी सोबत युती करण्याची वेळ आली, तर ती आम्हाला नको होती किंवा आमच्या कार्यकर्त्यांना नको होती। अगदी गोष्ट स्पष्ट आहे की महापालिका निवडणुका आल्यानंतर कुठेतरी महायुतीमध्ये आम्ही एकमेकांवरती टीका करणार नाही असा सुरुवातीला सूर होता, पण तो सूर आता बदलायला सुरुवात झालेली आहे आणि कुठेतरी एकमेकांवरती टीका करायला नाही तर एकमेकांना खडं बोल सुनवायला सुरुवात झालेली आहे। भाजपचं खरं तर कोणाशीच जमत नाही। पुणे असू द्या किंवा पिंपरी चिंचवड, शिंदेशीही त्यांनी युती केली नाही, त्यांचे आकडे जुळूनच आले नाही आणि इकडे अजित पवारांसोबत सुद्धा महायुतीमध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढणार असं म्हणत असताना त्यांच्यासोबत सुद्धा आता खरं तर संघर्षाला सुरुवात झाली आहे। बरं, या सगळ्यामध्ये आज सांगलीमध्ये चंद्रकांत पाटील जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी सुद्धा एक प्रकारे नाव न घेता शिंदेंना आणि अजित पवारांना खडे बोल सुनावले। ते असं म्हणाले की मैत्रीपूर्ण लढायचं आणि टीका करायची नाही असं आम्ही ठरवलं होतं, पण आता टीकेला सुरुवात झाली आहे। मात्र आता आपल्यालाही अंदाज घ्यावा लागेल की ती टीका करायची आहे। म्हणजे मुख्यमंत्री आमच्याकडे आहेत, गृहमंत्री आमच्याकडे आहेत, त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यातही घेऊ नका अशा पद्धतीचा एक प्रकारे इशाराच चंद्रकांत पाटील यांनी दिला।